नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही स्वयं कोर्सेसला एनरोलमेंट कसे करायचे या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गूगल सर्चवर जाऊन स्वयं असे सर्च करावे लागेल. मग तुम्हाला स्वयं सेंट्रलची लिंक दिसेल. या स्वयं सेंट्रलवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे स्वयंचे होम पेज ओपन होईल. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर स्वयंचे लॉग इनचे पेज ओपन होईल. अशा प्रकारे ज्यांनी आधी रजिस्ट्रेशन केले आहे त्यांनी आपले डिटेल्स भरून पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यावे. पण जे पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन करत आहेत त्यांनी साइन विथ गुगल किंवा मायक्रोसॉफ्टचे लॉग इन वापरून आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यावे आणि त्यानंतर लॉग इन करून घ्यावे. लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला उजवीकडे माय कोर्सेस, माय सर्टिफिकेट आणि लॉग आउटचे बटन दिसेल. आता मी इथे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट हा कोर्स इथे सर्च केला आहे. मला या कोर्सची माहिती आधीच होती, त्यामुळे मी इथे डायरेक्ट या कोर्सचे नाव टाकून टाईप केले आणि सर्च केले. जर मित्रांनो तुम्ही शोधणार असाल तर कीवर्ड टाकून इथे तुम्ही नवीन कोर्स देखील शोधू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या मदतीने किंवा स्वतःही कोणताही कोर्स इथे सर्च करू शकता किंवा स्वयं पोर्टलवर जेवढे काही कोर्सेस आहेत या संदर्भातील तुम्ही माहिती घेऊ शकता आणि मग सिलेक्ट करू शकता. मी जरा झूम करतो जेणेकरून तुम्हाला क्लिअर दिसेल. प्रोफेसर उषा मॅमने त्यांच्या टीमच्या मदतीने हा तयार केलेला प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट कोर्स आहे. हा NPTELचा कोर्स आहे. आता मी यावर क्लिक करतो. इथे तुम्हाला संपूर्ण कोर्सचे डिटेल्स, उदाहरणार्थ ड्युरेशन किती आहे, लँग्वेज कोणते आहे, क्रेडिट किती आहेत, लेवल कोणते आहे, कोर्सची स्टार्ट डेट आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे एंड डेट कधी आहे, त्याचबरोबर एनरोलमेंटची डेट कधी संपणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे या कोर्सची एक्झाम कधी असणार आहे. तसेच या कोर्सकरिता संपूर्ण सिलेबस काय असणार आहे, बुक कोणते रेफर करायचे आणि इन्स्ट्रक्टरची संपूर्ण माहिती देखील तुम्हाला इथे पाहायला मिळेल. मित्रांनो, एनरोलमेंटच्या डेटच्या आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन किंवा एनरोलमेंट करून घ्यावे लागेल, तरच तुम्ही या कोर्सकरिता सहभागी होऊ शकता. जर तुम्हाला सर्टिफिकेट हवे असेल तर तुम्हाला एक्झाम फी भरावी लागते ₹1000. तसेच सर्टिफिकेट मिळवण्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे या संदर्भातील सर्व इथे माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. आता बाकीचे डिटेल्स आपण नंतर पाहू. आता फक्त आपण या कोर्ससाठी एनरोलमेंट कसे करायचे ते पाहणार आहोत. इथे तुम्हाला टोटल लर्नर्स एनरोल किती आहेत आणि कितीनी एक्झामसाठी रजिस्ट्रेशन केले आहे या संदर्भातील तुम्हाला माहिती पाहायला मिळेल. हा कोर्स IIT रुड़कीचा आहे. कोर्सला जॉईन करण्यासाठी तुम्हाला जॉईन या बटनावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर असे प्रोफाईल पेज ओपन होईल. इथे तुमचे नाव, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, जेंडर, कंट्री नेम, पिनकोड, स्टेट, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करावे लागेल. त्यानंतर तुमचे प्रोफेशन म्हणजे तुम्ही स्टुडंट आहात किंवा फॅकल्टी आहात ते सिलेक्ट करावे लागेल. इथे विद्यार्थ्यांनी स्टुडंट सिलेक्ट करावे आणि फॅकल्टी मेंबर्सने फॅकल्टी सिलेक्ट करावे. तसेच तुमची डिग्री कोणती आहे आणि इयर ऑफ ग्रॅज्युएशन सिलेक्ट करावे लागेल. त्यानंतर तुमचा अपार ID किंवा ABC ID टाईप करून तुम्हाला घ्यावा लागेल. जर तुमचा अपार ID किंवा ABC ID असेल तर ठीक आहे, नसेल तर तो तुम्हाला काढावा लागेल. कारण NEPच्या कोर्समध्ये क्रेडिट ट्रान्सफर करण्यासाठी ID कंपल्सरी लागतात. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे पार्ट ऑफ स्वयं लोकल चॅप्टर येस किंवा नो करा आणि या संदर्भात तुमच्या शिक्षकांकडून माहिती मिळवा. जर तुम्ही शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी असाल तर तुम्ही लोकल चॅप्टर येस सिलेक्ट करा आणि आपले स्टेट, कॉलेज नेम इथे तुम्ही सर्च करू शकता. तसेच तुमचा एरिया नेमका कोणता आहे, म्हणजे इंजिनिअरिंग आहे, आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. त्यासोबत तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटचे आहात, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, केमिकल, फूड इंजिनिअरिंग, ENTC, CST असे बरेच कोर्सेसचे प्रोग्राम आणि डिपार्टमेंट इथे अवेलेबल आहे. त्यातील तुम्हाला जो काही तुम्ही योग्य आहात ते तिथे सिलेक्ट करा. जर तुम्हाला क्रेडिट ट्रान्सफर करायचे असतील तर सर्व माहिती व्यवस्थित शिक्षकांना विचारूनच भरा. तसेच तुमच्या कॉलेजमध्ये क्रेडिट ट्रान्सफरची फॅसिलिटी आहे का नाही ते सुद्धा चेक करा. जर नसेल तर तुम्ही हा एक्स्ट्रा कोर्स तुम्ही स्टडीसाठी घेऊ शकता. मी इथे फूड इंजिनिअरिंग सिलेक्ट केले आहे. त्यानंतर आय ॲग्री स्वयं टर्म्स ऑफ सर्व्हिस, आय ॲग्री टू फॉलो द हॉनर कोड च्या समोरील जे काही बॉक्स आहेत त्यावर क्लिक करून घेतो.
आणि अपडेट प्रोफाईल आणि जॉईन कोर्स यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. इथे मी आता करतो. असे केल्यानंतर तुम्हाला मेसेज दिसेल, थँक्यू फॉर रजिस्टरिंग फॉर द कोर्स. हा मेसेज आणि कोर्सचे पेज ओपन होईल. या कोर्सकरिता एनरोलमेंट पूर्ण झाल्यानंतर असाइनमेंट, अबाउट द कोर्स, क्वेश्चन अँड आन्सर सेक्शन, तुमचा प्रोग्रेस, मेंटर, रिव्ह्यू, असाइनमेंटची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती पाहायला मिळेल. जर तुम्ही क्रेडिट ट्रान्सफर करणार असाल तर इथे तुम्हाला मेंटर या बटनावर क्लिक करावे लागेल. इथे सध्या कोणीही मेंटर नाही आहे. जर असेल तर तुम्ही एनरोलमेंट करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये मेंटर नेमके कोण आहेत याची माहिती तुम्ही घेऊ शकता आणि त्या मेंटरला सिलेक्ट करू शकता. ज्यावेळेस तुम्हाला क्रेडिट ट्रान्सफर करायचे आहेत त्यावेळेस त्या मेंटरला तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन म्हणजे तुमचे प्रोग्रेस, असाइनमेंटचे मार्क्स, सर्व माहिती मेंटरला पाहायला मिळेल आणि मेंटरच्या मदतीनेच तुम्ही तुमचे क्रेडिट ट्रान्सफर करू शकता. मित्रांनो, हा प्रोग्रेस डॅशबोर्ड आहे. इथे तुम्हाला युनिट वाईज तुमची प्रोग्रेस पाहायला मिळेल. तसेच जे काही मेंटर असतात त्यांना देखील तुमची प्रोग्रेस तिथे पाहायला मिळते. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आणि शिक्षकांनो, इथेच तुमचे काम चालू झालेले आहे. आता वेळोवेळी वीकमध्ये जे काही कोर्सेस इथे दाखवले जातात, असाइनमेंट दिले जातात, ते योग्य रीतीने फॉलो करून तुम्ही जर हा कोर्स पूर्ण केला तर तुमच्या ज्ञानात भर पडणार. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना स्वयं कोर्सेससाठी एनरोलमेंट कसे करायचे याची माहिती देखील शेअर करा. धन्यवाद.